महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता लवकरच अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी। शिंदखेडा तालुक्यातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून वाहतूक कोंडीमुळे लहान लहान शाळकरी मुलांचा जीव धोक्यात असून अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय झाला असून संतप्त महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। दिनांक 18/5/2026 रोजी काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण कार्यवाही स्थगित करावी तसेच अतिक्रमणाची रुंदी कमी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केले होते। मात्र या आंदोलनामुळे शहरातील अनेक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली। गेल्या अनेक वर्षापासून शिंदखेडा शहराची मागणी आहे, कारण मुख्य रस्ता हा बस स्थानक, कोर्ट, कॉलेज, शाळा, पंचायत समिती, बाजार समिती कार्यालयात जाणारा रस्ता आहे। बाजाराची गर्दी पाहून वाहनांची वर्दळ असते, पायदळ चालणाऱ्यांचा जीव धोक्यात घालून चालावे लागते। या रस्त्याची दुरावस्था अत्यंत बिकट झाली आहे। मोठमोठे खड्डे आहेत, अपघाताचे प्रमाण देखील वाढले असल्याची खंत संतप्त महिलांनी प्रशासनाकडे आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार रावल यांच्याकडे हात जोडून विनंती केली आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग काय कार्यवाही करते याकडे शिंदखेडा शहराचे लक्ष वेधले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी प्रभाकर धनगर, शिंदखेडा, धुळे। अनेक वर्षापासून आमच्या शिंदखेडा गावात रस्ता खूपच खराब व लहान झालेला आहे। आमची मुलं शाळेत रोज येणं जाणं चालू असतं, त्यामुळे आम्हाला त्यांची खूप काळजी असते की मुलं शाळेत तर जातात, पण सुखरूप पोहोचले की नाही शाळेत, त्यानंतर ते घरी व्यवस्थित येतील ह्या वेळपर्यंत आम्हाला त्यांची खूप चिंता लागून असते। कारण रस्ता हा अतिशय लहान आणि छोटा झाला आहे, त्यानंतर वाहनांची वर्दळ खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मोटरसायकली, मोठ्या गाड्या वगैरे असे खूपच वर्दळ आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित जातील की नाही आम्हाला त्याची खूपच असं चिंता असते। म्हणून आम्हास एक कळकळीची विनंती आहे की बांधकाम विभाग व शासन, पालकमंत्री यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याची कामं काढून रस्ता थोडे मोठा करण्यात यावा, ही आमची शासनास विनंती आहे, आग्रहाची। त्यामुळे लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे, एवढं मी विनंती करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।